नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज आपला नवीन मसाला तयार झालेला आहे, AVS मसाला. आणि आज नवीन मसाल्यामध्ये आपण डाळ बटाटा करणार आहोत. तर चला आपण रेसिपी बघूया. तर इथे कढई तापायला ठेवली आहे आणि छान कढई तापली आहे, तर यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. आणि मस्त जिरे टाकणार आहोत. जिरेनंतर आपण टाकणार आहोत मोहरी. जिरे छान फुलल्यानंतर आपण टाकूया यात लसूण. आणि लसूण छान लाल झाल्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत कांदा. थोडंसं मीठ म्हणजे आपला कांदा छान परतेल. थोडंसं मीठ टाकायचं. कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाही आहे, मग मी मीठ टाकलं जेणेकरून पटकन सॉफ्ट होईल कांदा आणि मग आपण कुठे करू. तर आपला कांदा छान मस्त सॉफ्ट झालेला आहे. यानंतर आपण टोमॅटो टाकूया. टोमॅटो पण छान सॉफ्ट होईपर्यंत आपण फ्राय करणार आहोत. तर टोमॅटो छान सॉफ्ट झाला आहे आणि थोडंसं तेल बाजूला करून आपण इथे मेथीचे दाणे टाकणार आहोत. कारण मी जिरे मोहरी टाकल्यानंतर मेथीचे दाणे टाका मी विसरले होते टाकते. तुम्ही विसरू नका, तुम्ही जेव्हा जिरे मोहरी टाकता तेलामध्ये तेव्हा थोडे मेथीचे दाणे टाका, त्याने डाळ खूप सुंदर चव येते डाळीला. आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया. त्यानंतर आपल्या AVS मसाला जो नवीन बनवून आणलेला आहे तो टाकणार आहोत. आता 1 स्पून हिंग टाकणार आहोत, थोडंसं चिमूटभर आणि छान परतून घेऊया त्याला. त्यामध्ये टाकूयात नंतर बटाटे. बटाट्याची स्लाइस छान पातळ करून टाका. ऑप्शनल आहे, तुम्हाला जसे कट करायचे ते तुम्ही कट करून टाकू शकता. पण 3 प्रकारच्या मिक्स केलेल्या डाळी आहेत. तुरीची डाळ आहे, लाल मसूर आहे आणि मुगाची डाळ आहे. हे तिन्ही डाळ मी मूठभर घेतले होते आणि भिजत ठेवले होते 2 तास. आणि आता आपण यामध्ये ॲड करूयात. त्यासाठी आपण पाणी गरम करायला ठेवले आणि ते पाणी गरम झाले. आता आपण यात थोडंसं घेऊया आणि गरम पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे. दुसरं कुठे थंड पाणी टाकलं त्याची चव पूर्ण निघून जाईल. सो मेक शुअर की गरम पाणी करूनच टाका, म्हणजे टेस्ट जशीच्या तशीच राहील. किती कसं सुरेख कलर आहे. आता आपण सगळ्यात शेवटी यामध्ये ॲड करणार आहोत चवीपुरतं मीठ टाका. छान मस्त मिक्स करा याला. बघितलंच म्हणजे किती सुरेख कलर आलाय. हा एकच नंबर. हे ठेवून आणि 15 मिनिटं याला आपण शिजायला ठेवूया. मंडळी, आपला डाळ बटाटा तयार आहे. मंडळी, आपला डाळ बटाटा 1 नंबर झालेला आहे. तर आपण सगळ्यात पहिले आपण टेस्ट करून बघूयात कसा झालाय तो. एक नंबर. डाळ बटाटा कसं झालं छान सांगू. एखादं गरम गरम मटणाचं सूप वगैरे जेव्हा आपण सर्दी खोकला होतं तेव्हा पितो ना, सेम तसं लागतं आहे. म्हणजे गरम गरम काही खाल्ल्यानंतर जसं घशाला छान लागतं तसा हा डाळ बटाटा झाला आहे. अप्रतिम झालं, म्हणजे मी शब्दात सांगू नाही शकत एवढं छान झालं आहे. एक नंबर. तुम्ही याच्यामध्ये भातासोबत किंवा भाकरीसोबत खूप छान लागेल. आणि नुसतं प्यालेत तरी अप्रतिमच आहे, कारण आपल्या AVS स्पेशल VIP ॲग्री मसाल्यामध्ये आपण बनवलेला आहे. आणि आपण यामध्ये कुठल्याही प्रकारची गरम मसाले किंवा धना पावडर जिरा पूड टाकलेली नाही आहेत. तुम्ही पाहिलं असेल रेसिपीमध्ये. तर 1 मिनटं. तुम्ही पण जर AVS स्पेशल VIP ॲग्री मसाला जर वापरत असाल मंडळी, तर तुम्ही पण असंच करा माझ्यासारखं. कारण की 1 नंबर पदार्थ बनले जातात, व्हेज असो नॉनव्हेज असो. आपल्या AVS स्पेशल VIP ॲग्री मसाल्यामुळे सगळे पदार्थ एवढे चविष्ट होत आहेत आणि बॅचलर लोकंसुद्धा बनवू शकतात.
असा आपला KBS स्पेशल VIP मसाला आहे मंडळी. सो ज्याला कोणाला मसाला ऑर्डर करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते आहे, जे ऑर्डर करा आणि मला फीडबॅक नक्की द्या. खूप छान प्रतिसाद येतो आहे तुमचं मंडळी आणि आम्हाला खूप छान वाटतं आहे तुम्ही जेव्हा एवढे छान छान कमेंट्स करून किंवा रेसिपी बनवून फोटोज पाठवत आहेत, ते आम्ही आमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवतो आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि असंच KBS मसाल्याला प्रेम देत राहा, छान छान खात राहा आणि मस्त राहा. आणि आपला मसाला नवीन तयार झालेला आहे, आउट ऑफ स्टॉक होण्या अगोदर ऑर्डर करा. थँक्यू.